कसं एकंदरीत देशामध्ये तुम्ही परिस्थिती पाहिली आणि बिहारचं उदाहरण घेतलं तर राजकीय गोंधळ आणि घोळ प्रचंड या मतदार यादीमध्ये झालेला आहे आणि त्यासाठीच पक्षप्रमुखांनी आज हे शिष्टमंडळ ह्या ठिकाणी पाठवलं होतं की नक्की परिस्थिती काय आहे, जे आता केदार उंबळकर आणि शिरीष सावंत साहेबांनी आमचे सांगितलं आणि त्याप्रमाणे त्यांना काही सूचना केल्या, त्यांनी काही सूचना उत्तम प्रकारे आमच्या लोकांना केल्यात, काही पत्रे आम्ही आता देणार आहोत। त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे या बाबतीमध्ये सगळ्याच राजकीय पक्षांनी धातीनिशी लक्ष घालण्याची आवश्यकता आहे आणि त्यांच्याकडे आम्ही जी काही यादी आपण देणार आहात, जी काही माहिती आपण देणार आहात ती तुम्ही आमच्या राजकीय पक्षांनाही द्यावी। राजकीय पक्षांचा असा आक्षेप आहे की काही माहिती निवडणूक आयोग आमच्यापासून लपवून ठेवतो। निवडणूक झाल्यानंतर, लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर जी काही यादी यायला पाहिजे ती काही यादी आमच्याकडे आलेली नाही, मिळालेली नाही। मग हा लपवाछपीचं कारण काय? त्यामुळे एक विश्वासाचं वातावरण राजकीय पक्षांमध्ये आणि निवडणूक आयोगामध्ये झालं पाहिजे। त्यासाठी ही खास करून आजची भेट होती आणि त्याप्रमाणे चोकलिंगम साहेबांना मी बऱ्याचशा सूचना केलेल्या आहेत, काही सूचना आणखीन आम्ही करणार आहोत आणि त्या निश्चितपणे ते त्याच्यावरती सकारात्मक विचार करतील अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे। काही ठिकाणी दुबार मतदार आहेत, त्याच्या बाबतीमध्ये काही सूचना केलेल्या आहेत। काही ठिकाणी मतदाराचं इपिक नंबर आहे पण मतदाराचा आमच्या लोकांचा फोटो नाही, नाव आहे फोटो नाही, काही नाव आहे तर त्यात वयाचा असे बरेचसे गोंधळ आहे त्याच्यात। तर त्या बऱ्याचशा सूचनांबद्दल आज चांगल्या प्रकारची चर्चा झालेली आहे आणि त्याच्यात मला वाटतं की इतर राजकीय पक्षांनी सुद्धा धातीनिशी लक्ष घालण्याची आवश्यकता आहे। शिवाजी पार्क येथील पुतळ्यावर महासाहेबांच्या तुम्ही अज्ञातांना फेकून दिला, त्यामुळे शिवसेनेचे आक्रमण नाही, मला वाटतं हा मूर्खपणाचा कळस आहे। त्याचं कारण असं की कोणाच्या श्रद्धेला भावनेला कोणी कुठला हात घालण्याचा प्रश्न येत नाही, कारण सन्माननीय महासाहेबांच्या बद्दल या महाराष्ट्रामध्ये एक वेगळा सन्मान आहे आणि अशा वेळेला हे जर जाणून बुजून कोणी कृत्य केलं असेल तर मला वाटतं मुंबईच्या पोलिसांवरती आमचा पूर्ण विश्वास आहे, त्यांना त्याचा छडा लावायला वेळ लागणार नाही, तात्काळ तो छडा लागला जाईल आणि त्याच्यावरती अशी काही कलमं लावली गेली पाहिजे, कारण हा महासाहेबांच्या पुरता विषय मर्यादित नाही। काही ठिकाणी छत्रपतीचा पुतळा असतो, काही ठिकाणी आमची जी आदर्शस्थान आहेत त्या आदर्शस्थानांच्या बाबतीमध्ये पण काही वेळेला अशा घटना घडल्या जातात, काही घटना मुद्दाम घडवल्या जातात जेणेकरून वातावरण खराब व्हावं, कायदा सुव्यवस्था खराब व्हावी, एकंदरीत धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण व्हाव्या अशा प्रकारच्या वातावरण केलं जातं आणि निवडणुका आता तोंडावर असताना अशा प्रकारचं वातावरण जरी करणारी काही लोक असतील तर त्यांच्यावरती ताबडतोब सक्त कारवाई झाली पाहिजे असं मला वाटतं। शिवसेना शिंदे गटाचे लोक आता थेट शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा तक्रार द्यायला पोहोचते, तुमचा संशय नेमका कोणावरती आहे? नाही, तोच आता कसं आहे की नक्की आता आम्ही सांगू शकत नाही की नेमकं कोणी केलं, त्याला करण्यात त्याच्या मागचा उद्देश काय हेच कळायला मार्ग नाही, पण निश्चितपणे ते काही लपून राहण्यासारखा प्रकार नाही, तो निश्चितपणे लक्षात येईल। आमचे संदीप देशपांडे सकाळीच बोलले की आम्ही तिकडे वॉक करून आलो, आज 8:30 काहीच झालं नव्हतं, मग अचानक कसं झालं, म्हणजे काहीतरी कोणीतरी जाणून बुजून केलेले, समोर सीसीटीव्ही वगैरे पण आहे, म्हणजे ते कळेलच आणि मग पाहू काय करता येईल। साहेब, काल भाजपचा विजय संकल्प मेळावा वरळी डोममध्ये झाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या भाषणामध्ये असं सांगितलं की ठाकरे ब्रँड जो आहे तो संपलेला आहे, कारण की बेस्टच्या सगळ्या निवडणुकीमध्ये आम्ही ब्रँड वाजवलेला आहे। हेच ब्रँड होते, आता हे भाऊ ब्रँड। मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या लोकांना आणि मराठी माणसाला आणि इतर भाषिकांनी ठाकरे काय त्याची पूर्ण कल्पना आहे, त्याची देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला सर्टिफिकेट देण्याची गरज नाही आणि ते येणाऱ्या काळामध्ये लवकरच कळेल मुख्यमंत्र्याला काय। नाहीतर ठाकरे ब्रँड जर नसता तर वारंवार भेटी घेण्याचं कारण पण लागलं नसतं आणि चर्चा करायची आवश्यकता पण नव्हती। म्हणजे ठाकरे ब्रँड आहे हे तुम्ही मान्य करता काय, त्याच्यामुळे त्याला पण ठीक आहे, राजकारण आहे, निवडणुकी तोंडावर आलेली आहे, सुप्रीम कोर्टाने निवडणूक जाहीर केली तर एक प्रकारे 31 जानेवारीपूर्वी घ्यावी म्हणून, त्यामुळे असं बोलावं लागतं। पण एकंदरीत जर तुम्ही पाहिलं परवाकडे नाशिकला जो मोर्चा झाला, तो मोर्चा झाल्यानंतर ठाकरे काय आहेत आणि त्यांचा ब्रँड काय आहे तो लोकांनी त्या ठिकाणी फक्त नाशिकला दाखवले, अजून तर खूप राज्य पडलेले आहे। मुख्यमंत्री म्हणतात की मुंबईचा महापौर हा महायुतीचाच होणार आहे, तर आशिष शेलारांनी टीका करताना असं म्हटलंय की 2 ठाकरेंनी एकत्र मेळावा घेतला, मात्र त्या मेळाव्यामध्ये त्यांना टीजर लॉन्च करावं लागलं गर्दी जमवण्यासाठी। ठीक आहे मॅडम, आम्ही काय, तुम्ही आमच्याच खांद्यावर बसून मोठे झालेले आहात, त्याच्यामुळे तुमच्या हातामध्ये आता सत्ता आहे म्हणून तुम्ही बोलतात, पण ती काय अमरत्व घेऊन आलेली सत्ता नाहीये, इकडे तिकडे नेहमीच होत असतं। पाहूया, घोडा मैदान जवळच आहे, ते पाहू मग।
स्वरूपाचं राहिलं तर उबाटाच्या मदतीने खान जसे आमदार झाले तसे मुंबईचे महापौर देखील खान खान हवंय का मराठी माणूस हवाय याचा विचार केला. बघा, मुंबईवरती आतापर्यंत बाळासाहेबांच्या काळामध्ये मुंबईचे महापौर हे मराठी झालेले आहेत, पण त्याच्यासोबत आर सिंग सारखा सुद्धा माणूस महापौर आलेला आहे, मुरली देवरा साहेबांसारखे महापौर आलेले आहे. हा भाग वेगळा आहे. परंतु जर तुम्ही अशा प्रकारच्या भावना घेऊन जर जाणार असाल तर त्या लोकांच्या भावनांशी तुम्ही खेळतात आणि त्याचा परिणाम निवडणुकीत तुम्हाला दिसेल. सर, एक हिंदी में जो ठाकरे ब्रांड को लेकर एक बात कही गई है, कल सीएम ने कहा कि बाला साहब ठाकरे एक ब्रांड हुआ करते थे, ये दोनों भाई ब्रांड नहीं है, आज के समय में ब्रांड तो नरेंद्र मोदी है. मुझे ऐसा लगता है कि देवेंद्र फडणवीस जी जो है उनके पहले इस राज्य के जो नेता थे वो सम्मानीय प्रमोद जी महाजन थे और गोपीनाथ जी मुंडे साहब थे और नितिन गडकरी साहब थे. तो उन्होंने बाला साहब जी के साथ में बहुत अच्छा नाता रख के उन्होंने अपनी खुद की पार्टी बाला साहब के साथ हाथ मिला के बड़ी की है. तो आपको बड़ी करने वाली शिवसेना ही है वो जमाने की, और उसके लिए मुझे ऐसा लगता है कि उसके बारे में देवेंद्र जी को हमें सर्टिफिकेट देने की कोई जरूरत नहीं है. क्या करना है भाजप नेत्यांच्या आणि ठाकरेंच्या आतापासून म्हणाल की भेटीगाठी सुरू आहे, ब्रँड नव्हतं तर भेटीगाठीची गरज आहे. काल पंतप्रधानांनी सुद्धा राज ठाकरेंची भेट घेतल्याची माहिती समजली. नाही, आता राजसाहेबांकडे सगळेच भेटायला येतात आणि ते मनमोकळेपणाने भेटतात. त्यांच्यामध्ये कुठलाही फसवणूक नसते, दिलदारपणा असतो. पण बाकीकडे समोर काय असतं ते बघा तुम्ही. कशासाठी येतात, साहेबांची जवळ काय दाखवायला येतात आणि बाहेर जाऊन नंतर काय बोलतात ते तुम्हाला कल्पना आहे. चला.